सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. भगवंतानी वेगवेगळ्या अवस्थेमध्ये भटकणाऱ्या मनाला कसं आपण लोकोत्तर उच्च पदाला न्यावं याचं एक ज्ञान दिलेलं आहे. बुद्धाची विद्या ही मनोवैज्ञानिक अशी विद्या आहे. बुद्ध हे विश्वातले सर्वात मोठे मनोविज्ञान तज्ज्ञ आहे. मनोविज्ञान तज्ज्ञ म्हणजे मनोवैज्ञानिक असे सायंटिस्ट आहेत ते. जेवढा भगवंतानी मनाचा अभ्यास केला आणि मनाला परिपूर्ण विमुक्त ठेवण्याचं ज्ञान दिलं, तेवढं विश्वामध्ये कुणालाही मनाबद्दल महान अशी ज्ञानप्राप्ती झालेली दिसत नाही. आणि म्हणून जगातले पहिले मनोवैज्ञानिक सायंटिस्ट म्हणून बुद्धाचं नाव हे मानसशास्त्रज्ञांनी प्रगट केलेलं आहे. जिथे आजचं मानसशास्त्रज्ञ संपतं मनोरुग्णता दूर करण्यामध्ये किंवा वेगवेगळे असे मनाचे आजार दूर करण्यामध्ये जिथं आजचं मानसशास्त्र संपतं किंवा ते हात टेकतं, त्याच्यानंतर बुद्धाचं मानसशास्त्र सुरू होतं. आणि म्हणून बुद्धाच्या मानसशास्त्राला या विश्वात तोड नाही. कोणती मनाची प्रवृत्ती जर ही हतबल झाली असेल, नर्वस झाली असेल, दुःखी झाली असेल किंवा भयभीत झाली असेल किंवा मन हे खचलं असेल किंवा गर्भगळीत झालं असेल, उदास झालं असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या अवस्थेमध्ये ते जर फार परेशान झालं असेल, तर त्या सर्व मनाच्या अवस्थेतून बाहेर पडायचा मार्ग केवळ बुद्धानं शिकवलेला आहे. कसं बाहेर पडावं हे भगवान बुद्धाच्या या संपूर्ण अभिधम्म मार्गामध्ये सांगलेलं आहे. अभिधम्म मार्गामध्ये हे 4 प्रकारचे मन भटकत राहतात याचं वर्णन आलेलं आहे. कारण तसं मन जोरदार पळत राहते. ते एवढा वेग जगामध्ये कुणालाच नाही जेवढा मनाला वेग आहे. मन जेवढ्या गतीनं पळते तेवढ्या गतीनं जगात कुणीच पळत नाही. आणि तेवढ्या वेगानं कुणी सुसाट धावत नाही. एरोप्लेन सुद्धा धावत नाही, हवा सुद्धा धावत नाही. कोणताही पदार्थ, कोणतंही साधन हे मना एवढं मात्र अति वेगवान नाही. आणि म्हणून अशा वेगवान मनाला जर रस्ता बरोबर मिळाला, मार्गपथ बरोबर मिळाला आणि त्याला जर पायऱ्या समजू लागल्या, तर तो लवकर लोकोत्तर पदाला जाऊ शकतो, कोणत्याही उच्च पदाला जाऊ शकतो. आणि तो आपल्या मनाला त्रस्त करणाऱ्या साऱ्या विकारातून, साऱ्या वेगवेगळ्या अडथळ्यातून तो आपला बचाव करू शकतो. म्हणून कोणती गोष्ट ही मनाला धरून ठेवू शकत नाही किंवा कोणती गोष्ट मनुष्याला ही बांधून ठेवू शकत नाही. एवढं मन लवकरात लवकर वेगवान होऊन पुढे जाऊ शकते. ते त्याला बुद्धाच्या धम्मात अत्त दीपा भव, अत्त सरणा म्हणलेला आहे. अत्त दीपा भव म्हणजे आपला आतमधला जो दीप आहे, प्रज्ञेचा दीप आहे, तो आपण प्रज्वलित ठेवला पाहिजे, तेवढ ठेवला पाहिजे. हेच वचन महाडच्या 14 तळ्याच्या पायरीच्या उजव्या बाजूला लिहिलेलं आहे, की जे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगलेलं आहे. जागृतीचा दिवा तेवढ ठेवा. म्हणजे हे आपण पालीमध्ये म्हणतो.
या पालीच्या वचनाला अत्त दीपा भव म्हणतात. म्हणजे आपल्या आतमधला जो प्रज्ञेचा दीप आहे तो दीप तुम्ही प्रज्वलित ठेवा. जितका तो सातत्यानं प्रज्वलित राहील, साधकाचा, साधिकेचा, उपासकांचा, उपासिकेंचा, सर्व बांधवांचा, भिक्खूचा, भिक्खुनीचा, सामनेरचा, सामनेरीचा, अनागारिकाचा, अनागारिकेचा, या सर्वांचे दीप जेवढे जास्त बलवान आणि तेजस्वी राहतील तेवढा धम्म हा त्यांच्या मार्फत विकासाला जाईल, भरभराटीला जाईल आणि सर्वत्र धम्माचा मार्ग लोकाला कळायला सोपं जाईल. किंबहुना लवकरात लवकर लोकांपर्यंत धम्म पोहोचू शकेल एवढी यामध्ये फार मोठी महानता आहे, तेजस्विता आहे. लोकाला आपण प्रकाशित केलं पाहिजे. अंधार जगामध्ये प्रकाशच मोठा आहे. सारं जग अंधारानं पूर्ण व्यापलेलं आहे. हे अंधार अविद्येचं आहे. एवढी प्रचंड अविद्या आहे की ज्यामुळं ते साध्या साध्या गोष्टीमध्ये ॲडजस्टमेंट करू शकत नाहीत. एकदम साध्या गोष्टीमध्ये समजा तुमचं सांडपाणी किंवा तुमचं घाण पाणी रस्त्याला येऊ लागलं नाली सोडून, तर हे तुमचं पाणी इकडं कशाला आलं होतं म्हणून त्याच्याहून लोक पूर्ण एवढे भांडत राहतात, एवढे आक्रोश करतात, एकमेकाला गाली गलोच करतात, ते अत्यंत असभ्य बोलतात. त्याचं मुख्य कारण की त्यांना असभ्यतामध्ये किंवा असभ्य बोलण्यामध्ये अविद्या हे कारण आहे. कारण त्यांच्यामध्ये जर विद्या जागली असती, ज्ञान जागलं असतं, प्रज्ञा जागली असती तर त्यांनी आपल्या मुखातून अभद्र शब्द काढले असते का? त्यांनी घाण शब्द कुणाला बोलले असते का? म्हणून प्रत्येक ठिकाणी ज्ञानाची गरज आहे. युहाई स्त्रियामध्ये सुद्धा या स्त्रिया आपल्या नात्यामध्ये एकमेकाला बोलतात, त्यांच्यामध्ये सुद्धा असभ्यपणा असतो. सासा सुना, सून आणि सासू, नवरा आणि पत्नी, पत्नी आणि नवरा, भाऊ आणि भाऊ, बहिणी आणि भाऊ, जेवढे नाते विश्वात आहेत, गुरु आणि शिष्य, महाथेरो आणि थेरो, थेरो थेरो, महाथेरो महाथेरो, हे सर्वजण जर विद्येनं परिपूर्ण प्रज्वलित राहिले, ज्ञानानं प्रज्वलित राहिले आणि त्या ज्ञानातून जर पुढची पायरी त्यांनी प्रज्ञा प्राप्त केली आणि प्रज्ञेमध्ये जर ते परिपूर्ण प्रज्वलित राहिले, त्यांची जर प्रज्ञा प्रगल्भ बनत राहिली, तर ह्या प्रज्ञेला जेव्हा मनुष्य अति उच्च आणि उच्च बनवतो, महाप्रज्ञावंत बनवतो, तेव्हा तो कुणासोबत आबोला करेल का? तो कुणासोबत भांडेल का? तो कुणासोबत पैशाच्या व्यवहारावरून, कपड्याच्या व्यवहारावरून, घेण्या देण्याच्या व्यवहारावरून किंवा उसणं घेण्याच्या व्यवहारावरून किंवा उधारी घेण्याच्या व्यवहारावरून हमरी तुमरी करून ये बरं तू इकडं मला पैसे मागतो का असं तो म्हणेल का? तो उद्धटपणा करेल का? आणि म्हणून आपलं मनातलं सर्वात मोठं जे ज्ञानाचं बळ आहे, ते ज्ञानाचं बळ हे एवढं विस्तारित प्रगल्भ जसं आकाश विराट आहे, असं आपण आपल्या जीवनामध्ये ध्येय पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी ह्या 4 अवस्था ज्या मनाच्या भगवंतांनी सांगल्या, कामावचर, रूपावचर, अरूपावचर आणि लोकोत्तर,
या मनाच्या 4 अवस्था माणसाला पूर्ण करून लोकोत्तर अवस्थेमध्ये जाण्याचा आपण प्रयत्न सातत्यानं केला पाहिजे. कामावचर जी अवस्था आहे ही माणसाला रूपावचर मध्ये लवकर जाऊ देत नाही. कारण ती कामावचर मध्येच आपल्याला डांबून ठेवते, गुंतून ठेवते. ती दडपत देते, एवढी दडपून टाकते की आपलं तेज ती पूर्णपणे नामोहरण करते. ही कामावचर अवस्था, वेगवेगळ्या प्रकारची कामावचर अवस्था माणसाला पूर्ण भुरळ पाडून टाकते. ती एवढी भुरळ टाकते की तिथून तो त्या वलयातून बाहेर लवकर पडतच नाही. तो पडायला पाहिजे लवकर, परंतु पडत नाही. कारण कामावचर हे चित्त मोठं खराब आहे. ते किती प्रकारचं आहे त्याच्यावर वेगळं प्रवचन आपण करू. कामावचर चित्त हे अत्यंत मात्र पूर्णपणे माणसाला दुबळं करणारं चित्त आहे, कमजोर करणारं चित्त आहे, वैफल्यग्रस्त चित्त करणारं चित्त आहे. एवढंच नव्हे, त्याची अंधाधुंदी मात्र वाढवते, ते बेचैनी वाढवते, ते व्याकुळता वाढवते, ते एकसारखी त्याची हुरहुर 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 या कामावचर चित्तामुळं अत्यंत मात्र गलित गात्र होऊन जाते. ती गुतून ते फार परेशान करते. जसं एखादा बैल हे कोणत्या तरी एखाद्या कासऱ्यामुळं गुंतून पडला तर तो तिथून सुटत नाही लवकर. त्याला तिथून सुटका करून घेता येत नाही, कारण त्याचा गुत्ता तिथं वाढलेला असतो आणि म्हणून तो परेशान असतो. तो बेचैन असतो, तो अशांत होतो तो, आणि काय करावं त्याला काय कळतच नाही. म्हणून कामावचर चित्त, रूपाबद्दल कामावचर झालेलं अधीन चित्त, शब्दाबद्दल कामावचर झालेलं अधीन चित्त, गंधाबद्दल, हे गंध म्हणजे स्त्रीगंध किंवा पुरुषगंध, हे रूप म्हणजे पुरुष रूप आणि स्त्री रूप, आणि हे पूर्ण शब्द म्हणजे स्त्री शब्द आणि पुरुष शब्द, आणि त्याशिवाय स्पर्श, स्त्री स्पर्श आणि पुरुष स्पर्श, आणि रस, स्त्री रस आणि पुरुष रस, आणि मनोविषय वासनेचे रस, मनोविषय वासनेचे विषय, यामध्ये कामावचर झालेलं अधीन चित्त हे अविद्येमध्ये पछाडून जन्म आणि मृत्यूच्या भवचक्करमध्ये का जाणार नाही मग. आणि म्हणून जन्म आणि मृत्यूचं जे भवचक्कर आहे ते या कामावचर संस्कारामुळं जाखल्या जातं ते, आणि म्हणून यामधून बाहेर पडण्याचा मार्ग भगवान गौतम बुद्धांनी 4 प्रकारच्या विपස්සना शिकवलेली आहे. कायानुविपස්සना, वेदनानुविपස්සना, चित्तानुविपස්සना आणि धम्मानुविपස්සना. या विपස්සनेमध्ये जर एखादा साधक, पुरुष साधक किंवा स्त्री साधक किंवा भिक्खू साधक किंवा भिक्खुनी साधक, ते जर परिपक्व आणि पारंगत जर होत गेले तर ते लवकरात लवकर याच्यातून बाहेर पडायला आणि सुट्टी घ्यायला मात्र त्यांना चान्स मिळतो. आपण या बाबतीमध्ये खूप अभ्यास केला पाहिजे. जसं कामावचर चित्त आहे हे विचरण करते, म्हणजे भरकटत जाते. द्वेषमूलक चित्त आहे, क्रोधमूलक चित्त आहे, वासनामूलक चित्त आहे, आणि मोहमूलक चित्त आहे, लोभमूलक चित्त आहे, ईर्ष्यामूलक चित्त आहे, हेवामूलक चित्त आहे, प्रमाद अधीन जाणारं चित्त आहे, आणि अशा प्रकारे अहंकारानं पछाडलेलं चित्त म्हणजे अहम मम जोपासणारं चित्त आहे.
या साऱ्या चित्तातून भगवंतानी बाहेर पडण्यासाठी खूप असं ज्ञान दिलेलं आहे, ज्याचा अभ्यास आपल्या अंतर्मनानं अनुभूतीनं करण्याची गरज आहे. अंतर्मनानं अनुभूतीनं हा जर अभ्यास चांगला केला तर एक एक विकारावर एक एक विचरण करणाऱ्या, भरकटणाऱ्या किंवा वाहत जाणाऱ्या चित्ताला आपण आपल्यातून बाहेर काढू शकतो. आणि अत्त दीपा भव, आपला ज्ञानाचा दीप, आपला प्रज्ञेचा दीप हे प्रगल्भ आणि प्रगल्भ करू शकतो. आणि फार महत्त्वाची गोष्ट आजच्या ऐतिहासिक संशोधनामध्ये आलेली आहे. या बाबतीमध्ये परमपूज्यने बाबासाहेब आंबेडकर हे बोधिसत्व झाल्यामुळे त्यांच्यामध्ये जे महाप्रज्ञा त्यांनी जागवली होती, त्या महाप्रज्ञेच्या बळावर त्यांनी आपल्या सांसारिक जीवनात जे दुःख येत होतं, जे शोक येत होता, आई मरण पावल्याचा शोक किती मोठा शॉक लागतो. आई मरण पावली तर किती दुःख होते, वडील मरण पावल्याचा शोक, भाऊ मरण पावल्याचा शोक, अनेक भावंड गेल्याचा शोक आणि नातेवाईक गेल्याचा शोक व स्वतःचे लेकरं मेल्याचा शोक, 4 लेकरं, स्वतःची पत्नी मेल्याचा शोक, असे अनंत त्यांच्या जीवनामध्ये दुःखाचे प्रसंग घडले. परंतु या बोधिसत्वाने सर्व दुःखावर ज्ञानाच्या बळानं, अष्टांग मार्गाच्या बळानं, जे त्यांना अष्टांग मार्गाची अनुभूती पूर्णपणे प्राप्त झाली होती, आचरणाच्या बळानं आणि महाप्रज्ञेच्या बळानं त्यांनी सर्वावर मात करून आणि सर्वाला शांत करून आपल्या दुबळ्या, शोषित, पीडित, रंजल्या गांजल्या, गुलामीमध्ये पडलेल्या, 5000 वर्षापासून नरकात पडलेल्या साऱ्या भारतीय व्यक्तींना, साऱ्या भारतीय समाजाला त्यांनी बाहेर काढण्यासाठी एक सारखा संघर्ष पेटवला. एक सारखा सारा भारत देश त्याने पेटवला. घर पेटवले, वस्त्या पेटवल्या, नगर महानगर पेटवले, सारा दुबळा समाज त्याने जागवला. हे महत्वाचं आपल्या पुढे उदाहरण आहे. ते ग्रस्त असताना बोधिसत्व झाले, ते बोधिसत्व असताना महापुरुष झाले, ते महापुरुष असताना युग पुरुष झाले आणि विश्वातले ऐतिहासिक असे महान मार्गदाते झाले, जागवणारे झाले. आपण सर्वजण त्यांचं उदाहरण घेऊन आपल्या जीवनात आलेल्या दुःखावर आपण परिपूर्ण मात केली पाहिजे. सर्वांचं मंगल हो. आशीर्वाद. तभी दियो विवजन्तु सर्वरोगो विनश्यतु माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घा